सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश। बघा, मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये अनेक भाविकांच्या प्रश्नाचे उत्तरं दिलेली आहेत। तर परत अनेक भाविकांचे प्रश्न आहेत, त्याच्याबद्दल मी परत आज चर्चा करणार आहे, तुम्हाला त्याच्यावरती उत्तर देणार आहे। सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे। बघा, एका महिलेचा असा प्रश्न आहे, महाराज, जी लोक आघुरी असतात ते इतरांवरती करणी करत असतात, जर त्या व्यक्तीला माहिती नसेल आणि त्याला त्रास सुरू झाला तर काय करावे? बरोबर आहे, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण बघा, प्रत्येक वेळेस करणीच असते असं नाही आहे। काही गोष्टी आपल्याला शारीरिक त्रास असू शकतो किंवा प्रारब्ध असंही म्हटलेलं आहे, पण तरीही त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देतो। जर तुम्हाला वाटत असेल असा काय प्रकार आहे तर त्या व्यक्तीने काय करावं? काय घाबरायचं कारण नाही आहे। बघा, करणी फक्त एक नाव आहे आणि हे जे प्रकार होतात इतरांवरती न कळत, ते आपल्या आजूबाजूचे जवळपास काही लोक असतात। काही लोक अंधश्रद्धाही जास्त वाढवतात, पण ह्या गोष्टींना जास्त महत्त्व न देता तुम्ही भक्ती मार्गाला महत्त्व द्या, नामाला महत्त्व द्या। तरी याच्यावर मी तुम्हाला उपाय सांगतो, तुमच्या मनाची कल्पना घालवण्यासाठी। बघा, जर एखाद्याला त्रास होऊ लागला, मग ती करणी असो किंवा नसो, आता हे नाव पडले म्हणून लोक सगळे करणी बोलत आहेत, पण माझं एक मत आहे, काही असो, जर तुमच्या इष्टदेवतावरती पूर्ण विश्वास असेल, तुम्ही ज्याची भक्ती करता त्याच्यावर पूर्ण जर अनन्य भाव असेल तुमचा, तर घाबरायचं काही कारण नाही आहे तुम्हाला। जर तुमचं मन डगमगत असेल, वैभिचारिक भक्ती असेल, ह्या देवाला नारळ त्या देवाला अगरबत्ती, जर अशी आपली भटकती आत्मा असेल, तर आपल्या जीवनामध्ये दुःख येत असतात, काय त्रास जीवनामध्ये होत असतो। मग त्याच्यासाठी मी प्रत्येकाला तेच सांगत आलेलं आहे। बघा, आपण आपली भक्ती एवढी थोर ठेवावी, ती भक्ती त्या ईश्वरापर्यंत पोचायला हवी, म्हणून प्रत्येकाने रोज उपासना करायला हवी। मग ती रोज उपासना म्हणजे काय? समजा प्रत्येकाला जर कामाच्या अभावाने जर त्याला पारायण होत नसेल, गुरुचरित्र पारायण असो किंवा नवनाथ भक्तिसार असो किंवा तुमच्या कुळाचं मल्हारी महात्म्य असो किंवा दुर्गा सप्तशती असो, इतर पण दिव्य ग्रंथ आहेत, या भागवत असो या रामायण असो, बघा, प्रत्येक ग्रंथांचे प्रभाव पडतात, दिव्य अनुभूती येते, कारण यांना दिव्य ग्रंथ असं म्हटलं गेलेलं आहे। आपल्या काही महापुरुषांनी ऋषींनी लिहिलेले ग्रंथ आहेत, तर त्याच्यामुळं हा प्रभाव 100% आपल्यावर पडतो। म्हणून तुम्ही नवनाथ भक्तिसार पण पारायण करू शकता। त्या नवनाथ भक्तिसार ग्रंथात ते नियम पारायणचे दिलेले आहेत, त्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता। गुरुचरित्राचं पारायण करू शकता, त्याच्यातही नियम दिलेले आहेत, त्या नियमाचं पालन करा। नियमाचं पालन खूप महत्त्वाचं आहे। वाचायला सर्वजण वाचतात, 10 वर्षाचाही मुलगा वाचेल, या एखादी लहान मुलगीही वाचू शकते, पण त्याचं नियम पाळणं खूप अवघड असतं। म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, तुम्ही नियम पाळा, नियम पाळून सेवा करा। बघा, अध्यात्म आहे, हिंदू सनातन धर्म आहे, काही आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये ग्रंथांमध्ये त्याच्यात नियमावली दिलेली आहे। बघा, प्रत्येक पुराणामधले जे काही शब्द तुम्हाला पटतीलच असं नाही आहे, पण आपल्या ज्या ऋषीमुनींनी आपल्यासाठी काही सत्य गोष्टी त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत, त्याही काही खोट्या नसू शकतात। म्हणून प्रत्येकाला आपला जो हिंदू सनातनी आहे त्यांनी हे मान्य करावं लागेल। म्हणून अध्यात्म हे आपल्याला शिकवतो, गुरुपरंपरा आपल्याला ही शिकवते, आणि आपल्या इष्टदेवताजवळ कसं जायचं त्यासाठी अधिकारी पुरुष असावा, योग्य अधिकारी पुरुष असावा, म्हणजे योग्य तुम्हाला गुरुप्राप्ती व्हायला हवी आहे। तर त्या पद्धतीने जे तुमचे गुरु, ज्यांना तुम्ही गुरु मानता, या नसेलही मानत असाल, तर त्यांच्यापासून ती सेवा घ्यावी, ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील आणि तुम्हाला याच्यातनं बाहेर काढतील।
आणि मी असंही सांगितलं, मी गुरुचरित्र पारायण करा किंवा नवनाथ भक्तिसार करा, हे तेही नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही नामस्मरण करू शकता. चालता बोलता श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, किंवा चालता बोलता ओम शिव गोरक्षनाथाय नमः, ओम शिव. नामाला काही बंधन नाही आहे. नाम कोणीही घेऊ शकतो, महिला असो किंवा पुरुष असो, या लहान मुलं असो, कोणी असो, नाम सर्वजण घेऊ शकतात. कोणी कोणावर बंधन टाकू शकत नाही. भक्ती मार्ग कोणाच्या नावावर रजिस्टर नाही आहे. म्हणून एवढं लक्षात ठेवा, तुम्ही आपल्या आपल्या पद्धतीने पण सेवा करू शकता. फक्त माहिती नसते म्हणून तुम्ही आम्हाला प्रश्न करता, म्हणून मी तुम्हाला उत्तर देतो आहे. म्हणजे चिंता करू नका. तर ह्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. आणि मी सांगितलं प्रत्येक वेळेस असंच काय असेल असं पण नाही आहे. आलं लक्षामध्ये? असो, पुढचा प्रश्न असा आहे तो बघा. तर पुरुषाचा प्रश्न आहे, गोरक्षनाथांबद्दल तुम्हाला आलेली अनुभूती सांगा महाराज, असं त्या व्यक्तीचा प्रश्न आहे. ठीक आहे, काय उत्तम प्रश्न मांडला तुम्ही. बघा, अनुभवाशिवाय माणूस भक्तिमार्गात येत नाही. आणि कुठेतरी नाथांचा अनुभव आहे आणि स्वामी समर्थांचा अनुभव आहे, म्हणून तो व्यक्ती त्या गादीवर बसला जातो. असं नाही प्रत्येक ज्याला अनुभव येतो तो गादीवर बसतो. ते महाराज अधिकार देतात, गुरु अधिकार देतात. सबसे बडा गुरु म्हणजे गुरूंना सर्वात जास्त महत्त्व आहे मानव देहातल्या. मग ते गुरु कसेही असो तुमचे, पण गुरूंना महत्त्व द्या. आलं लक्षामध्ये? तर त्या गुरुकृपेने बघा, माझे इष्टदैवत भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आणि जे काय मला नाथांची सूत्र माझ्या गळ्यात पडलेली आहेत. बघा, इष्टदैवत कुठलाही असू शकतो. आता नाथ संप्रदायामध्ये पण अनेक जण काळभैरवाची भक्ती करतात, कोण महाकालीची भक्ती करतो, कोण परशुरामाची भक्ती करतो. या अनेक देवता आहेत. कोण हनुमंताची भक्ती करतो, कोण अखंडित गुरु सेवा करतो, म्हणजे मानव देहातल्या गुरूंची सेवा करतो. म्हणून सबसे बडा गुरु मानला गेलेला आहे नाथ संप्रदायामध्ये. म्हणून बोलतो ना, इतर वेळेस देवांना नाही पूजलं तरी चालेल, पण गुरूंची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे नाथ संप्रदायामध्ये. म्हणून गुरूंना महत्त्व जास्त देतात. मग असं काही नाही, कोणीही बघा, जो ईश्वराचा असतो, ईश्वर बरोबर कोळशातनं हिरा बाहेर काढतो. तसेच काही गोष्टी असतात. भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पहिल्यापासून बोलतात ना, ती दत्त महाराजांची भक्ती असल्यामुळे, महाराज हे दत्त महाराजांचं तिसरं स्वरूप असल्यामुळे महाराजांनी अशा पद्धतीने अनुभूती दिली. तर त्यावेळेसपासून पण लहानपणापासून मी माझ्या गुरूंच्या मांडीवर खेळलेलो आहे मी. आणि माझ्या गुरूंची पहिल्यापासून माझ्यावर कृपा आहे. माझ्या गुरूंची दत्त महाराजांची नाथांची भक्ती होती. फक्त दत्त महाराज बोलतात ना, आपला पाण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. बघा, 3 शिरे 6 हात. दत्त महाराज बोलतात ना, कपडा किती वेगळा असला पण स्वरूप एक आहे, आत्मा एक आहे. तसे माझे महाराज हे दत्तात्रय भगवान आहे, श्री स्वामी, अख्ख्या जगाला माहिती आहे. ते काय सांगायची गरज नाही आहे. मग फक्त महाराजांनी वेगळं स्वरूप म्हणजे वेगळा चेहरा लावून माझ्यासमोर आले, ते म्हणजे दत्तात्रय भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांची अनुभूती खूप प्रचंड आहे. आणि गोरक्षनाथांची तर अनुभूती पण खूप प्रचंड आहे मला. तर गोरक्षनाथांनी पण अशी काय माझ्या गुरुकृपेने, माझं काय नाही, माझं काय त्याच्यामध्ये, ते गुरुकृपा असावी लागते. आणि त्याच गुरुकृपेने मला गोरक्षनाथांची पण दिव्य अनुभूती आलेली आहे, म्हणजे शिवरूपामध्ये अनुभूती आलेली आहे. म्हणजे साक्षात महादेवाच्या स्वरूपात माझ्यासमोर उभे राहिलेले आहेत. तर हे काय आपला मोठेपणा नाही, तुम्ही सांगितलं म्हणून तुम्हाला बघा प्रश्नाचं उत्तर तर देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने गोरक्षनाथ महाराज माझ्यासमोर उभे राहिले आहेत आणि त्यांनी दिव्य दर्शनही महादेवाच्या स्वरूपात दिलेलं आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगायला गेलं तर खूप मोठं आहे. गोरक्षनाथांची एकच अनुभूती नाही, माझ्या जीवनात अनेक अनुभूती आहेत. तुमच्या भक्तीवर ठरलं जातं, तुमचा भाव कसा आहे त्याच्यावर ठरलं जातं सगळ्या गोष्टी. आणि मेन तुमच्यावर गुरुकृपा कशी आहे त्याला ठरलं जातं. आणि तुमचे गुरु योग्य आहेत का नाही हे पण ठरलं जातं. आणि तो शिष्य पण तितकाच महत्त्वाचा असतो. तो गुरु आज्ञेमध्ये आहे का नाही तेवढं पण ठरलं जातं, एवढं लक्षात ठेवा. असो, मी थोडक्यात माझी अनुभूती सांगितली मी तुम्हाला. आता एका व्यक्तीचा प्रश्न आहे, रुद्राक्ष माळा संसारिक व्यक्ती घालू शकतात का? म्हणजे ज्या माणसाचा प्रश्न आहे त्याचं म्हणणं असं आहे, मी संसारामध्ये मी रुद्राक्षाची माळ घालू शकतो का? हो, तुम्ही घालू शकता. असं काही नाही आहे जो संन्यासी आहे त्यांनीच रुद्राक्षाची माळ घालावी असं काहीही नाही आहे. रुद्राक्षाची माळ कोणावर रजिस्टर केलेली नाही आहे. आलं लक्षामध्ये? रुद्राक्षाची माळ सर्वसामान्य व्यक्तीही घालू शकतो. फक्त मांस मच्छीचा त्याग करावा. या मदिरा अनेक काही गोष्टी असतात
त्या विचारांचा त्याग करून आपलं आचरण शुद्ध ठेवावं, अहंकार मदमत्सर दंभ गाळावा. बघा प्रत्येकाकडे हे गुण असतातच, ठीक आहे ते येणारच, पण एवढी चिंता करू नका. पण माझं एक मत आहे, फक्त मांस मच्छी मदिरा म्हणजे दारू आणि परनारी याच्यापासून लांब राहा, तर तुम्ही रुद्राक्षाची माळ घालू शकता, काहीही हरकत नाही. तुम्ही संसारात राहून एक पत्नी व्रता असाल तुम्ही तर तुम्ही घालू शकता. आलं लक्षामध्ये, काही चिंता करायची गरज नाही. आता आणखी एक प्रश्न आहे, 4था प्रश्न आहे. मला नवनाथ सेवा करायची आहे, पण वेळ व अन्य कारणाअभावी भक्तिसार ग्रंथाचे पारायण नेहमी करणे शक्य नाही. नाथांची कृपा प्राप्ती होण्यासाठी एखादी साधी सोपी परंतु प्रभावी नाथ सेवा सांगावी. बघा छान प्रश्न केला त्या भक्तांनी. अशीही काही साधकांची अवस्था आहे, नाथांवर प्रचंड विश्वास आहे पण सेवा करायला मिळत नाही. बघा प्रपंचिक असतात, आई वडील असतात, मुलं बाळं असतात, पत्नी असते, अनेक काय घरामध्ये सदस्य असतात, पारिवारिक असतात. मग त्या प्रपंचामध्ये बोलतात ना, एखाद्या व्यक्ती जर सकाळी 6ला निघाल तर रात्री 10 वाजता घरी येतो. मग तो बिचारा कशी सेवा करणार, त्याला तो प्रश्न पडला जातो. आणि ते सत्य आहे, काही चुकीचं नाही. माझ्याकडे पण अनेक असे आपल्या मठात दरबारात अनेक लोक येतात, हजारोंनी लोक येतात. आलं लक्षामध्ये. तर त्याच्यामुळे त्यांना पण हाच प्रश्न पडतो, महाराज आम्ही सकाळी जातो तर रात्री 9-10, कधी कधी बोलतात ना, आता जे काय आता गव्हर्नमेंट तर नोकऱ्या राहिलेल्या नाही आहेत. तो सकाळी 7ला गेला तर 3 वाजता घरी येतो, मग त्याला पूर्ण वेळ मिळू शकतो भक्ती मार्गामध्ये. पण त्या व्यक्तीचा असा प्रश्न आहे, मग महाराज काय करावं, आम्ही काय करावं. विश्वास तर खूप आहे नाथांवरती, श्रद्धा प्रेम भावना खूप आहे नाथांवरती, पण सेवा करायला मिळत नाही. बघा तुमचा हाच विश्वास तुमची सर्वात मोठी भक्ती दाखवून देतोय. तुमचा जो प्रश्न आहे ना, याच्यातच प्रेम दडलेलं आहे. का तुमच्या प्रश्नावरनं कळतंय तुमची भक्ती थोर आहे. आणि या भक्तीमधून आहे ना, तुम्ही नाथांना आहे ना सोप्या पद्धतीने पण मिळवू शकता. बोलतात ना, मनामध्ये तळमळ आहे तुमच्या, खूप प्रेम भावना आहे नाथांबद्दल, आणि अशीच भावना मरसपर्यंत ठेवा. हिमालयावर जायची गरज नाही, ना गुफेत, ना कुठल्या पाषाणावरती बसायची गरज आहे, ना कुठे नदीत बसायची गरज आहे तपश्चर्याला, ना कुठल्या डोंगरावर जंगलात जायची गरज आहे तुम्हाला. बघा जर सगळ्यात सोपी उपासना आणि प्रभावशाली उपासना हवी असेल ना, चालता बोलता ओम शिव गोरक्षनाथाय नमः हे नाम घ्या. तुम्ही चालता बोलता घ्या. ज्यावेळेस तुम्हाला आठवेल ना, कारण या कलियुगात नामालाच महत्त्व आहे. ना तुमच्या सिद्ध्यांना ना काय, त्या सिद्ध्या तुमच्या संगतीच मरणार आहेत, त्या काय राहणार नाही, त्या आपल्या मोक्षाच्या आड येतात. म्हणजे स्वामी समर्थ महाराज म्हणजे दत्तात्रय भगवान साक्षात आणि गोरक्षनाथांनी पण तेच सांगितलेलं आहे, माझं नाम घ्या. बघा जे सद्नाथपंथी आहेत ते लोक काय करतात, आता मी सद्नाथपंथी, आता बऱ्याच त्र्यंबकेश्वरला पण गोरक्षनाथांचं मोठं मंदिर आहे. तिथले कानफाटी आहेत जे नाथ जे आहेत ते चांगले इंजिनियर आहेत. त्यांनी संन्यास घेऊन आता दुसऱ्या मठावर गेले. आता तिथं गणेशनाथ जे आहेत, पण त्यांची माझी पहिले टाकेपठारला होते, त्यांची माझी गाठ झाली, आमची चर्चा झाली, एकमेकांचे अनुभव सांगितले, मी माझे अनुभव काय सांगितले त्यांना. कारण की बघा ते सद्नाथपंथी आहेत. सद्नाथ म्हणजे संन्याशी कानफाटीत, त्यांना कानफाटी असं म्हटले, कान आतून फाडले जातात. आणि मी संसारिक आहे, माझा प्रपंच आहे, मी प्रपंच करून परमार्थ नाथ सेवा घेतलेली आहे. बघा प्रपंचामध्ये पण नाथ संप्रदायामध्ये लोक आहेत. म्हणून असं कधी समजू नये संन्यास घेतला तरच तो नाथ होतो, हा भ्रम आहे लोकांचा. कारण गोरक्षनाथांनी संसारिक लोकांना पण मार्ग दाखवला आहे आणि सद्नाथपंथ म्हणजे संन्यास पण घडवलेला आहे. आलं लक्षामध्ये. बघा नाथरस एक पुस्तक येतं, त्याच्यामध्ये बऱ्याच काही घटना लिहिलेल्या आहेत, ते नंतर मी तुम्हाला सांगेल, ते काय वाचूनच सांगायचं आहे मला. पण आता आपला प्रश्नाचे उत्तर आहे. मग त्या पद्धतीने अशा काही घटना असतात. तर हे जे काय आहे, तर मी आता तुम्हाला सांगितलंच आहे, हे प्रपंच करून परमार्थ चालू आहे आणि माझ्या गुरूंचा तसा आदेश आहे. तर त्या पद्धतीने गुरूंच्या आदेशाने हा दरबार चालू आहे. आपल्या मनाने काहीच होत नाही बरं का. सबसे बडा गुरु आहे. मी माझ्या गुरूंना खूप महत्त्व देतो आणि माझ्या इष्टदेवताला, माझ्या कुळाला महत्त्व देतो. म्हणून
या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. प्रपंचात राहून पण तुम्ही परमार्थ करू शकता, म्हणजे चालता बोलता नाम घेऊ शकता. ओम शिव गोरक्षनाथाय. खूप प्रभावशाली नाम आहे हे. कारण याची अनुभूती आम्ही पण घेतलेली आहे, मी स्वतः घेतलेली आहे. जर तुम्हाला नाही एका जागेवर बसून घेता नाम आलं तर तुम्ही गोरक्षनाथांचं चालता बोलता नाम घेऊ शकता. अशा काही घटना असतात. म्हणून सद्नाथ पंथ वेगळा आणि प्रपंचिक मार्ग वेगळा आला. सद्नाथ पंथ हा 12 पंथ आला आणि प्रपंचामध्ये जे नाथ स्वरूपामध्ये साधक आहेत, ज्यांनी नाथ संप्रदाय स्वीकारलेला आहे, त्यांचा अर्धा पंथ मानला गेलेला आहे. त्यांचा 12.5 पंथ असा येतो. काय येतो? 12.5 पंथ. ते सद्नाथ पंथांच्याच मुखातनं तुम्ही ऐका, मग तुम्हाला समजेल. ते आलं लक्षामध्ये? तर ह्या काय गोष्टी असतात. जो संसारिक आहे तो अर्ध्या पंथामध्ये येतो आणि 12 पंथ म्हणजे हे त्यांनी पंथ पाडलेले एक एक. रामपंथ, आई पंथ, असे काय बरेच जे पंथ आहेत त्यांची नावं आहेत. 12 पंथापर्यंत नामं आहेत ती. मग त्या नामामध्ये प्रत्येक त्यांच्या पंथानुसार त्यांचं वागणं असतं. कोण भक्ती करतं, कोण योग साधना करतं, कोण तंत्रविद्या करतं. अशा पण काही गोष्टी ठरलेल्या आहेत त्या 12 पंथामध्ये. आलं का लक्षामध्ये? काय प्रत्येक वेळेस तंत्रच करायची, या तंत्रच साधना करायची असं पण नाही आहे नाथ संप्रदायामध्ये. या 12 पंथामध्ये 12 प्रकार आहेत आणि त्या 12 प्रकारामध्ये 12 प्रकारच्या भक्ती सांगितल्या गेलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे प्रत्येकजण आपल्या पद्धतीने सेवा करतो. काही सेवा करतात देवाची, कोण भैरवाची सेवा करतं, कोण महाकालीची सेवा करतं, कोण शिवाची सेवा करतं, कोण कृष्णाची सेवा करतं. प्रत्येकाचं आदिशक्तीची सेवा, प्रत्येकाचं दैव इष्टदैवत वेगळं असतं, पण सूत्र एकच आहे नाथसंप्रदाय म्हणजे शिव गोरक्ष. हे सगळे गोरक्षनाथ करून घेतात सगळं. आलं लक्षात? फक्त आपला पाहण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. नुसतं असं नाही महाराज तुम्ही स्वामी भक्ती करता मग नाथांचं नाव कसं घेता, म्हणजे त्याला अजून ईश्वर आणि भक्ती कळालेली नाही आहे. खरा त्याला संतच कळाला नाही. पहिलं त्याने तो अभ्यास करावा. अभ्यास सोडून द्या, पहिल्या गुरु सानिध्यात बस. स्वतःचं ज्ञान आपण अति पाजळण्यापेक्षा. काही लोकांचे असे पण प्रश्न असतात, महाराज तुम्ही स्वामी भक्ती करता नाथ भक्तीत कसं? अरे असं नसतं रे बाबांनो. तुम्हाला खरा भक्तिमार्ग कळालेलाच नाही अजून. ते काय देव काय तुम्हाला सांगून थोडी येणार आहे तुमच्याजवळ. त्याचा भक्त तुझ्याजवळ घेणारच आहे. ते काय आपल्या मनाने थोडी भक्त आपण देव चॉईस करतो. ते देवाची इच्छा असली तो देव तिथपर्यंत नेतोच तुम्हाला. आणि कोणा ना कोणाचा तरी मागं आधार असतो ना. बघा प्रत्येकजण दत्त महाराजांची सेवा करतात ते नाथांची भक्ती करतातच आहे. कोण शिवाची भक्ती करतो तो नाथांची भक्ती करतोच आहे. तसं मी स्वामी समर्थांची भक्ती करून माझे सद्गुरू आहेत, माझा आत्मा आहे. मी प्रत्येकाला बघा माझा आत्मा माझे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, माझा कंठ माझे गुरु आहे, माझं त्रिकाल चक्र माझे गोरक्षनाथ आहेत. आलं का लक्षामध्ये? पहिला पाण्याचा दृष्टिकोन स्वच्छ ठेवा. अशा काही गोष्टी असतात. म्हणून त्या व्यक्तीने ज्याने प्रश्न विचारला आहे तर त्यांनी चालता बोलता गोरक्षनाथाचं नाम घ्या. सगळ्यात सोपी आणि पॉवरफुल सेवा. आपल्या साधू संतांनी चालता बोलतात नाम घेऊन ईश्वराची प्राप्ती केलेली आहे. आता हे कलियुग, या कलियुगामध्ये साधना होत नाही, मोठ्या मोठ्या बैठकी होत नाही. त्यापेक्षा मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ किंवा शिव गोरक्ष नाम घेत चला. असो. कुळदैवत, 5वा प्रश्न असा आहे. कुळदैवत आणि आपल्यामध्ये तांत्रिक लोक अदृश्य भिंत उभी करतात जेणेकरून आपल्याला कुळदेवताचे साह्य भेटत नाही. त्यावर उपाय काय? बंधन कसे तोडावे? बघा जो 5वा प्रश्न केलेला आहे, पहिला हा डोक्यातनं भ्रम हटवा. कुळाचं ह्या जगात कोणीही बंधन करू शकत नाही. कारण याला मृत्यूलोक असं म्हटलं गेलेलं आहे. तितकं सामर्थ्य कुठल्या तांत्रिक, मांत्रिक, या योगी, या इतर देवतांमध्ये पण सामर्थ्य नाही तुमच्या कुळाचं बंधन करणे. कुळ म्हणजे साक्षात शिव आणि कुळलक्ष्मी म्हणजे साक्षात आदिशक्ती म्हणजे पार्वती. तिचीच लोक साधना करतात. जे तांत्रिक, मांत्रिक जे कोण असतील ते सगळे त्या शक्तीची साधना करतात आणि तिथून काही विद्या अवगत करतात आणि मग लोकांना तिथून काही त्यांच्या लीलेमधून या काही त्यांच्या साधनेमधून लोकांचं कल्याण करतात. आलं लक्षामध्ये? आणि जे काय भोंदू साधू असतील ते तुम्हाला फसवत असतील. आलं लक्षामध्ये? मग त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. ह्या काही गोष्टी नसतात. बघा लक्ष्मी, कुळलक्ष्मी आणि कुळदेवताचं कोण बंधन करू शकत नाही. एवढे मोठे लागून गेलो का?
एखादा मांत्रिक असेल, तांत्रिक असेल, कोणी असू द्या, जे तुमच्या मनात भय आहे तो इतका मोठा लागून गेला का त्याला मृत्यू आहे, तो मरणार आहे. आणि एवढी त्याची हिंमत, त्याला भय नाही आहे का? त्याला माहिती आहे अशा गोष्टी केल्या तर आपल्याला नरकप्राप्ती किंवा पिशाचाच जन्म मिळणार, नाही तर 84 लक्ष भटकावं लागणार. आणि अशा गोष्टी घडतच नाही पहिली बार. माझं एक सांगणं आहे, हे काही लोक आहेत ना घाबरून ठेवतात आणि सर्वसामान्य माणूस घाबरला जातो. असं काही नसते. पहिल्या डोक्यातनं भ्रम काढा आणि मोकळा श्वास घ्या. माझं प्रत्येकाला एक मत आहे आणि माझं म्हणणं आहे, असं काहीही नसतं. देवाचं या जगात कोणीही बंधन करू शकत नाही. अहो, दैवशक्तीसमोर आम्ही टिकू शकतो का? एक विचार करा ना. आपलं अस्तित्व नाही भूतलावरती. ही पृथ्वी बोलतात ना, या ब्रह्मांडामध्ये एका कोपऱ्यामध्ये अशा ठिकाणी आहे ती दिसत पण नाही आणि त्याच्यात आम्ही आहोत. मग विचार करा, ज्या पृथ्वीचं अस्तित्व नाही ब्रह्मांडामध्ये त्याच्यामध्ये आम्ही आहोत. मग विचार करून चला, तर तुमच्या आमच्यावरती कोण जालडोना करू शकतो का? आणि अनंत ब्रह्मांड घडवणारे ते आदिशक्तीने आदिनाते, त्यांचं कोण बंधन करेल का? हे चातुर्मातुर तांत्रिक करतील का? म्हणजे खोटे असतील ते. अहो, सत्य जो आघुरी आहे ना, मी काय सांगितलं, सत्य आघुरी सगळ्यात सरळ असतो, तर कधीही कोणाचं वाईट करत नाही. तुम्ही जा ना त्यांच्याकडे, मग तुम्हाला कळेल. ते तुम्हाला सांगणार पण नाही आमच्याकडे या म्हणून. त्यांना काही घेणं नसतं कोणाशी. आलं लक्षामध्ये? फक्त हा लोकांचा भ्रम असतो. हे काय भूत पिशाचे साधना करतात, ते भामटे असतात, लोकांना सतावतात. पण ते कधी होतं तुमच्यावरती? तुमची उपासना नसते. कुठतरी आमचं मन डगमगतं आहे. आमच्या इष्टदेव, बघा, इष्टदैवत खूप महत्त्वाचा आहे. आणि तो इष्टदैवत पण कसा प्राप्त होतो? बघा, ज्यावेळेस गुरु प्राप्त झाले त्यावेळेस इष्टदैवत प्राप्त होतो, आणि जेव्हा इष्टदैवत प्राप्त झाला त्यावेळेस गुरु प्राप्त होतात. येते का? सगळं उलटं सुलट आहे. म्हणजे तुमच्या अगोदरपासून जर इष्टदेवतेची सेवा असेल ना, मनोभावे, तळमळीने, श्रद्धेने एकच पाय पकडले, कुठल्याच देवाकडे गेले नाही, कुठला देव देवी पाहिलाच नाही, सर्व तुमच्या देवातच पाहताय, अनेक देवता देवी, तर तुमची भक्ती खरी. त्यावेळेस तुम्हाला योग्य गुरु प्राप्त होतात आणि त्या गुरुकृपेने खरा इष्टदैवत कळायला जातो. तिथून पुढे मग कुळाची कृपा होते. काय होते? गुरु आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो मानव देहातल्या. तुम्ही माना किंवा नका मानू, पण हे सत्य आहे. अशा काही गोष्टी असतात. म्हणून हा भय मनातनं आजपासून काढून टाका. असं काही नाही आहे आणि चिंता करायची गरज नाही आहे. कोणीही तुमचं कुळ बांधू शकत नाही, ना तुमचं कुळदैवत या कुळस्वामीनी कोणीही बांधू शकत नाही. आलं लक्षामध्ये? हा, एक कुळाचा 2 प्रकार असतात. कुळ म्हणजे तुमच्या कुळामध्ये अनेक माणसांना त्रास होऊ शकतो, त्यांचे विचार बांधू शकतात, पण तुमच्या कुळाला कोणती बांधू शकत नाही. येतं लक्षामध्ये? पण जर ते कुळ तुमच्या मागे भक्कम असेल, इष्टदेवत भक्कम असेल, तुमचे गुरु तुमच्या मागे भक्कम असेल, तर हे तंत्रमंत्र चालत नाही. आणि त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाची तुमची उपासना. तुमचा देव कुठलाही असू द्या, दत्तात्रय भगवान असू द्या, माझे स्वामी समर्थ महाराज म्हणजे तेच दत्तात्रय भगवान असू द्या, किंवा माझे नाथ, माझे गोरक्षनाथ असो. माझं खूप प्रेम आहे नाथांवरती, माझ्या गोरक्षनाथांवरती. लहानपणापासून तीच सेवा हो. जन्मच माझ्या, बोलतात ना, जन्म झाल्यावरती 6 महिन्याचा असताना माझ्या गुरूंनी मला मांडीवर घेतलेलं आहे. त्यावेळेस पण गुरूं सानिध्यात आहे. त्यावेळेस नाथांच्या सानिध्यात ते लहानपणापासून आहे मी. त्याला काय संन्यासाची दीक्षा घ्यायची, सदनाथ पंथाची दीक्षा घ्यायची असं पण काही नाही आहे ना. का कोणी कुठल्या भक्तिमार्गावर शिक्का मारू शकत नाही. आपल्या संतांनी सांगितलेलंच आहे, प्रत्येकाला भक्तिमार्ग करण्याचा अधिकार आहे. फक्त त्याच्यात वाईट कर्म करू नका, बस एवढंच आहे. सत्य मार्गाने चाला, सत्य चाला, इतरांची दिशा भूल करू नका, आणि आपल्या गुरूंनी जे सांगितले त्या मार्गावर चाला. तोच माणूस या भक्ती मार्गात टिकतो, अन्यथा टिकत नाही. आलं लक्षामध्ये? म्हणून एवढं काय भय ठेवू नका, कुळाची कोणी बांधणी करू शकत नाही. आलं लक्षात? नाही तर त्याचं कायम बोजा बिस्तारा बांधला जाईल, म्हणजे कायमचा संपेल तो. मग डायरेक्टली परलोक म्हणजे नरक प्राप्ती. येते लक्षामध्ये? बांधायचा प्रयत्न नुसता विचार तरी केला तरी त्याच्या घरात आग लागेल. टेन्शन घेऊ नका, कारण की याला परमेश्वर असं म्हटलं गेलेलं आहे. देवापासूनच या विद्या निघालेल्या आहेत सगळ्या. मग तुम्ही कशाला घाबरताय हो? काही नाही. हा भ्रम पहिला डोक्यातनं काढा. बघा, आता जो 6वा प्रश्न आहे, तुम्ही मागच्या भागात श्री स्वामी समर्थांचा 1.25 लाख जप हा जप करावा असं सांगितलं होतं. त्याच्याऐवजी जर श्री गुरुदेव दत्त जप केला तर चालेल का? बघा, असं काही नाही. तुम्ही स्वामींचा जप करायचा आहे.
अहो स्वामी म्हणजेच दत्त महाराज. दत्त महाराजांचं पहिलं स्वरूप कुठलं आहे? बघा, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाला विचार करायचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. तर माझं एक म्हणणं आहे, महाराजांनी जे पहिलं स्वरूप धारण केलं, जो अवतार कार्य जे केलं ते श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आहेत. त्याच्यानंतर नृसिंह सरस्वती स्वामी आहेत. त्याच्यानंतर आपले भगवान अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. आलं लक्षामध्ये? हे पूर्ण ब्रह्म आहे, मूळ ब्रह्म म्हटलं गेलेलं याला. अनेक लोक साधू संतांचा उच्चार करतात. बघा, साधू संत हे देवस्वरूपच मानले गेलेले आहेत, पण महाराज हे सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत. महाराज साक्षात दत्तात्रय भगवान मूळ ब्रह्म. ते ते नाही बोलले तरी आपोआप सगळं, असंही महाराजांना पाहिलं तरी आपली शुभ कामं होतात, आपलं शुभ कार्य होतं. एवढं महाराजांच्या स्वरूपामध्ये ताकद आहे. प्रार्थना केली तर मग अजून सोन्याहून पिवळं. कुठल्या बाबा आई भक्ताकडे पण जायची गरज नाही तुम्हाला. मठात जा, स्वामींची सेवा करा, खूप छान आहे. म्हणून तुम्ही स्वामी महाराजांचं नाम घ्या किंवा दत्त महाराजांचं नाम घ्या, सगळं एकच आहे. म्हणून चिंता करायची काही गरज नाही आहे. दत्तात्रय भगवानाचं नाम घेतलं, ओम गुरुदेव दत्त, ओम गुरुदेव दत्त किंवा ओम चैतन्य दत्तात्रयाय नमः, ओम दत्तात्रयाय नमः असंही नाम घेतलं, साधं सोपं आपल्या भोळ्या भाबड्या भक्तीमध्ये घेतलं तरी ते नाम पोचलं जातं. तुमचा भाव महत्त्वाचा आहे, तुमचं व्याकरण महत्त्वाचं नाही. आलं लक्षात? भक्ती मार्गात व्याकरण चाललं जात नाही, तुमचा सरळ भाव चालला जातो. मग तुम्ही कृष्ण बोला या किसन देव बोला, पण जर तुमचा सरळ भाव असेल तर देव त्याच पद्धतीने तुमच्यासमोर उभा राहणार आहे. अशा अनेक लोकांच्या अनुभूती आहेत. आलं लक्षामध्ये? पण तुमचा भाव श्रेष्ठ पाहिजे, तळमळ पाहिजे देवाबद्दल. एखादा मासा कसा पाण्याच्या बाहेर पडतो, तरफडतो, तसं आतला राम तरफडायला पाहिजे. आपला जीव तळमळ, माझा इष्ट देवत माझ्या जवळ कसा येईल, माझ्या देवाचं नाम मी कसं घेऊ. मग असं काय नाही, चालता बोलता ओम गुरुदेव दत्त, ओम गुरुदेव दत्त, ओम गुरुदेव दत्त किंवा ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ घ्या नाम, काही नाही, चालेल. दत्तात्रय भगवानचं नाव घेतलं ते माझ्या महाराजांपर्यंतच पोहोचणार आहे. आलं लक्षामध्ये? एकच तत्व आहे, काही वेगळं नाही, फक्त आपला पाण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आलं लक्षामध्ये? श्री स्वामी समर्थ. पुढचा प्रश्न बघूया आपण. महिलेचा प्रश्न आहे, महाराज, जी लोक आघोरी करणी करतात व त्या व्यक्तीला माहीत नसेल आणि त्या व्यक्तीला त्रास सुरू झाला तर काय करावे? ना परत आलो मी, रिपीट आलो, पान उलटा केलं, दुसरं पान घ्यायचं विसरलो मी. बघा, आता जो प्रश्न आहे 7वा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी पारायण करावे? असं काही नाही आहे, तुमचा भाव महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस मनाला वाटेल, फक्त अडीअडचणी सुतक स्फेअर बघा आणि बिंदास बसा. अडीअडचण मी सांगतो, अडीअडचण जर तुमची असेल ती वेळ काळ पहा आणि बिंदास पारायण करा. कुठल्या कामाला, कुठल्या कार्याला मुहूर्त बघायचा नसतो. समजा आपण कामावर जातो, पगार घ्यायचा, ते काय मुहूर्त बघून देत नाही आपल्याला. आलं लक्षामध्ये? तसा देवभक्ती मार्ग आहे, बिंदास बसा, काय टेन्शन घेऊ नका. तुमची श्रद्धा, तुमची भावभक्ती, तुमचं प्रेम देवाला पाहिजे, बाकी काही नाही लागत. असो, पुढचा प्रश्न आहे, महानुभावपंथ असेल त्याने काय करावे? करणी केल्या आहे असे कसे समजावे? बघा, प्रश्न तर असं काय मांडलेलं आहे, ज्याचा महानुभावपंथ आहे आणि त्याच्यावर जर करणी केली असेल तर त्या व्यक्तीने काय करावं? सोप्यात प्रश्न मांडला त्याचा मी. बघा, काही घाबरायचं कारण नाही, ते पण दत्त महाराजच आहेत. आलं लक्षामध्ये? पंथ कुठलाही असो, पण ईश्वर एकच आहे. त्याच्यामुळं तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. गुरुचरित्र पारायण खूप, मी फक्त उपासना देतो, मी तंत्रमंत्र याच्यात अडकतच नाही. आलं लक्षात? कारण की माझ्या गुरूंनी सरळ मला आज्ञा दिलेली आहे, तू फक्त उपासना देणे. आम्ही गुरूंच्या आज्ञेवर चालतो, आम्ही स्वयंभू गुरु नाही. बघा, कुठल्या तरी गोष्टीला आधार असावा लागतो. एखाद्याला IPS व्हायचं असेल, कलेक्टर व्हायचं असेल तर त्याला क्लास असतात, त्याला शिकवणारा पण टीचर असतो, त्यालाही गुरु मानलं गेले. त्याच्या मुखातनं ज्यावेळेस शिक्षण मिळतं त्यावेळेस तो व्यक्ती शिकला जातो आणि त्यावेळेस तो परीक्षा देतो, मग पास होतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपले गुरु आज्ञा देतात, आपल्या गुरूंच्या आज्ञेचं आपण पालन केलं तरच आपण पास होतो. म्हणून मी लक्षात ठेवा, तंत्र गाडून टाकलेत आणि उपासना वर काढलेली, म्हणजे नाम आणि सेवा म्हणजे वाचन. ज्याचा भाव असेल त्याला 100% फरक आहे. म्हणून गुरुचरित्र पारायण करा, 100% तुम्हाला अनुभव येईल, किंवा नवनाथ भक्तिसार पारायण करा. आलं लक्षामध्ये? काही चिंता करायची गरज नाही आहे. मग तुमच्या वेळेनुसार तुम्ही पारायण करा, अडीअडचणी बघा, त्या पद्धतीने सेवा करू शकता. आलं लक्षात? पण प्रत्येक वेळेस मी प्रत्येकाला ते सांगतो, करणे असेलच असं नाही आहे. आपले प्रारब्ध, कर्म, भोग हे सगळे असतात. माणसाच्या हातातनं पावलावरती चुकी घडते माणसाकडनं. आलं लक्षामध्ये? प्रत्येक याला मुखातनं, माणसाच्या मुखामध्ये सेवा असतात, या काही ना काय वाईट कर्म करतच असतो. आलं लक्षामध्ये? मग पहिले ती वाईट कर्म गाडून टाका आणि
महाराजांची सेवा करा, निंदा ही गाडून टाका. निंदा तर सगळ्यात मोठं पाप मानलं गेलेलं आहे. कोणाबद्दल द्वेष धरणे, क्लेश धरणे, अंगावर ओढून घेणे, एखादा कोण काय बोलला तर बिनाकामी त्याचा रोष करणे, हे सगळ्यात मोठं पाप मानलं गेलेलं आहे. आलं लक्षामध्ये? याच्यासारखी शिक्षा या ब्रह्मांडात तुम्हाला आहे ना नरकच प्राप्त करून देणार. कारण की तुम्हाला हिशोब द्यायचा आहे प्रत्येकाला. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, चांगली कर्म करा, चांगलं वागा आणि चांगल्या पद्धतीने चला, सगळं काय छान होतं. म्हणून कुठलाही पंथ असू दे, महानुभाव असू द्या या इतर कुठलाही पंथ असू द्या, पण परमेश्वर एकच आहे. म्हणून दत्त महाराजांचं तुम्ही गुरुचरित्राचा दत्तात्रय भगवानाचा तो मार्ग आहे, त्या पद्धतीने तुम्ही दत्त महाराजांची उपासना करा आणि गुरुचरित्र पारायण करू शकता. जर तुम्हाला तसं काय वाटत असेल, तुम्हाला शारीरिक त्रास पण असू शकतो, या भौतिक जीवनातले कर्म भोग या काही सगळ्या गोष्टी असतात. प्रत्येक जीवनामध्ये सुख दुःख, उन्हाळा हिवाळा पावसाळा येतच राहतो. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल असं पण नाही आहे. आलं लक्षात? साधू संत योगी कोणी या मृत्यूलोकात आले, प्रत्येकाला भोगायचं आहे, प्रत्येकाला दुःख येतातच. पण त्याच्यातनं बाहेर पडायचं असेल तर भगवंताचं नाम किंवा त्याची सेवा, म्हणून त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा, त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडाल. असो, आता जो आता 9वा प्रश्न आहे, जर माझ्या आईला त्रास असेल, तिला बसता येत नाही, तर दुसऱ्यांनी पारायण केलं तरी चालेल? हो, केलं तरी चालेल, काय चिंता करायची गरज नाही आहे. तसा संकल्प करा, प्रार्थना करा महाराजांना गुरुचरित्रासमोर बसून, आणि त्या पद्धतीने तुम्ही जर तुमच्या आईला त्रास असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. आलं लक्षामध्ये? हां. आता 10वा प्रश्न असा आहे, महिलांनी पारायण केलं तरी चालेल का? मध्ये मासिक पाळी आली तर काय करावे? बघा, मी मागं पण सांगितलं तरी आता सांगतो तुम्हाला. बघा, असं काही नाही, तुम्ही अडचण बघूनच तुमचं पारायण करू शकता. तुम्ही पारायण करू शकता. सगळं महिला गुरुचरित्र असो, नवनाथ भक्तीचं असो, मल्हारी मात्म्य असो, दुर्गा सप्तशती असू द्या, भगवद्गीता असू द्या, रामायण असू द्या, सगळ्या महिला वाचू शकतात. आलं लक्षात? येथे लक्षात मी काय म्हणतोय, ह्या जगामध्ये असं कुठेच भेदभाव नाही, आपल्या संतांनी कुठेच भेदभाव केलेला नाही आहे. आता ज्यांनी कोणी काय हे मांडलं असेल ती त्याची कर्म त्याच्याकडे, पण सगळ्यात मोठा अधिकार महिलांना आहे. म्हणून महिलांनी टेन्शन घ्यायचं नाही, त्यांच्यापासूनच प्रकृती निर्माण झालेली आहे. आलं लक्षामध्ये? या सृष्टीची निर्मिती कुठून झालेली आहे? येते का लक्षामध्ये? आईशिवाय या जगात कोण नाही आहे, म्हणून आईला खूप महत्त्व आहे. आणि आई म्हणजे स्त्री. येते लक्षामध्ये? म्हणून त्या आईला खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणून तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला तुमचा भाव खूप मोठा असतो, फक्त तुम्ही डगमगता. कारण की तुम्ही जर विचार केला ना मनावरती, तुमच्यासाठी देव प्राप्त करायला जास्त वेळ पण लागणार नाही. प्रत्येक गोष्ट तुमची एकाग्रता लवकर होते. बघा, कुठल्याही गोष्टीमध्ये भांडणं असो, काही असो, आपण एकाग्रता लगेच करतो, ते मनावर लगेच बिंबवतो. तसा भक्ती मार्ग पण जर तुम्ही मनावर बिंबवला ना, देव किती वेळ लागेल तुमच्या जवळ यायला? जास्त वेळ लागणार पण नाही. सगळ्यात श्रेष्ठ महिलांची भक्ती मानली गेलेली आहे. म्हणून महिलांनी डगमवायचं नाही, बिंदास राहा, काय चिंता करू नका. महिलांना पण तितकाच अधिकार आहे. जेवढा साधू संत जे पुरुष आहेत, तेवढा महिला असतील ना, ते त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणून चिंता करू नका, महिला पण करू शकतात. आणि फक्त अडीअडचण पाळा, तुम्हाला तर तसं वाटत असेल तर. पण अडीअडचण पाळणे गरजेचं आहे आपल्या शास्त्रानुसार. आलं लक्षामध्ये? शास्त्र जाऊ द्या, पण आपल्याला आपल्या बुद्धीला पटतंय ना बाबा अडीअडचण पाळावी, तर अडीअडचण पाळावी. प्रत्येकाने 4 दिवस आराम करा, काही टेन्शन घेऊ नका. आलं लक्षात? ठीक आहे, पुढचा प्रश्न. घरात नॉनव्हेज खात असतील तर माहेरी पारायण केलं तरी चालेल? बघा, काही हरकत नाही. जर तुमचा भाव महाराजांवरती आहे आणि जर तुम्हाला घरात पारायण करता येत नाही, कुठल्याच गोष्टीचं सेवा करता येत नाही, तर तुम्ही माहेरी जाऊन गुरुचरित्र पारायण करू शकता किंवा नवनाथ भक्तीसार पण पारायण करू शकता. असं काही नाही आहे. तुमची भक्ती, तुमचा विश्वास आहे, तुमचा भाव आहे. भावला लक्षात ठेवा, मी पत्र श्रद्धा आणि भावभक्ती याला महत्त्व आहे. बाकी गोष्टी, तुमचा जर भाव सरळ असेल ना, सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, काही चिंता करायची गरज नाही. आलं लक्षामध्ये? बिंदास करू शकता. आता जो 10वा प्रश्न आहे, माझ्या वस्तू हरवलेल्या आहेत, ती माणसं पण मला माहिती आहेत, पण मी सेवा किंवा पारायण केलं तर मला मिळतील का? बघा, देवाने कायदा पण बनवलेला आहे. जर तुम्हाला माहिती असतील तर कॉलर पकडून जाऊन त्यांची, मग तुमचं सोन्याची वस्तू असेल काही असू द्या, पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची कंप्लेंट करा. जर बोलतात ना, तोंड दाबून जर बुक्यांचा मार सहन केला तर जीवनात जगणार कसे तुम्ही? प्रत्येक गोष्ट सेवेतनंच तुम्हाला मिळेल असं पण नाही होत. काही गोष्टी आपल्या हातात पण असतात.
मग जागे व्हा, सावधान राहा. येते का लक्षामध्ये? आणि समोरच्याला सरळ जाब विचारा. माणूस घाबरतो, कारण की चोर कधीच बोलत नाही ना मी चोरी केली म्हणून. पण जर तुम्हाला संशय असेल तर तुम्ही पोलीस स्टेशन जाऊन त्याची कंप्लेंट करू शकता. जर तसं करायचं नसेल, जर तुमचा अनन्य भाव असेल, पण एकच इष्टदैवत पाहिजे तुमचा. येते लक्षात? एकच देव पाहिजे. म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ असो, दत्त महाराज असो, या इतर कुठलाही देवता असो तुमची, म्हणजे सगळे माझे स्वामी महाराजच आहेत ते. तर त्या पद्धतीने तुम्ही त्या भगवंताचं नाम बोलतात ना, जर 12.5 लाख श्री स्वामी समर्थ नाम घेतलं ना, त्या नामात तुमची जर इच्छा बाळगली तर काही होऊ शकतं. अशक्य शक्य काय काम करणारा मी नाही आहे, कारण असे मठात अनुभव आलेले आहेत. मग त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय, जर तुमचा जर सरळ भाव असेल तर तो अनुभव येईल, अन्यथा नाही. येते लक्षामध्ये? असो, आता जे मी काय प्रश्न मांडले ते तुम्हाला लक्षात आलेच असतील. आणि प्रत्येकाने हे मनावर बिंबवायचं आहे. याचा जे काय आत्मबोध तुम्ही घ्यायचा आहे आणि प्रत्येकाने याचा विचार करायचा आहे. म्हणजे मी काय सांगितलं, कसं वागायचं, कसं राहायचं, म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, प्रत्येक वेळेस करणे बाधा या गोष्टी काढून टाका. पहिले निगेटिव्ह विचार काढून टाका डोक्यातून. सात्विक विचार आणा, म्हणजे भक्ती मार्ग, नाम घ्या आणि उपासना करा. प्रत्येक वेळेस तेच असतं असं नाही आहे. म्हणून माझ्या दरबारात प्रत्येकाला मी सांगतो, मठामध्ये या आणि जर तुम्हाला जर खरं असेल तर सांगितलं जाईल. बिनाकामी तुम्हाला त्याच्यात अडकून काय करायचं आहे? हे सगळे काही गोष्टी प्रत्येक 100% 99% नसतातच लोकांमध्ये. काय कर्माचा दोष असतो किंवा ह्या कर्मातला दोष असतो. जर तुमच्या संचितात लिहिल्यानं तुम्हाला पुढे जायचं नाही, तुम्ही जाऊच शकत नाही. एवढं लक्ष. काही लोक एवढी कष्ट करतात ना, तरीही पुढे जात नाही. काय काय करतात, पार लॉस होतात, पार कर्जाच्या आहारी जाऊन संपून जातात, तरी काही होत नाही. पण त्याच्यातनंही तुम्ही बाहेर पडू शकता. ते म्हणजे फक्त नामातून, भजनामधून, म्हणजे श्री स्वामी समर्थ नामामधून. म्हणजे प्रारब्धाचा प्रादुर्भाव कमी होतो आणि त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडता. म्हणून नामाला लय महत्त्व दिले या कलियुगामध्ये, जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर. आणि एखादी संचितात असेल ना, त्याला असंच फुकट मिळून जातं. घे बाबा घे, पण त्याचा उन्माद होतो. आणि तो उन्माद झाला तर काही कालानंतर दुसरी पिढी ते बर्बाद करून टाकते. म्हणजे पाप वाढलं जातं. देव देतो, एकदाच घे, एकदाच सगळं पुण्य त्याचं संपवून टाकतो. घे, तुला काय पाहिजे घे, तुझ्या संचितात आहे आणखी घे. पण तरी त्याला देवाची आठवण येत नाही आणि तो पाप कर्म करायला लागतो. आणि त्याच्यातनं मग बोलतात नाही, ह्या जन्माचं पाप आणि मागच्या जन्माचं पाप दोघं एकत्र येतात आणि तो घडा फुटला जातो पापाचा, आणि मग त्याचा विनाश होतो. म्हणून कोणाकडे बघायचं नाही, त्याची प्रगती होते, माझी का होत नाही. उलट चांगलं आहे, तुम्ही 2 घास खाता पण सुखी आहे, रात्री झोप चांगली लागेल. पण व्यर्थ कर्ज करू नका, गरजा कमी ठेवा. 5 रुपये असले तर 3 रुपये बॅलन्स करा, 2 रुपये खर्च करा आणि मग पुढे चला. काही लोकांना बोलतात ना, पगार 10,000 पण 9,000 तर खर्चच असतो बिनाकामी, व्यर्थ. मला हे घ्यायचं आहे, मला ते घ्यायचं आहे. जशा बोलतात ना, जैसे ठेविले तैसे आनंदात राहायचं. उगाच बिनाकामी आती करायला लागेल. आपल्या हिशोबानुसार आपण राहायचं. मग तो कसा चालला, त्याचं पूर्वपुण्य चांगलं आहे, हे आपल्या ग्रंथपुराणामध्ये लिहिले. पण तो पाप करतोय, तो आत्ता पुरता आहे, पुनरपी जन्म नाही त्याला, मग नरक प्राप्ती आहे. पण तुम्ही सुखी आहात, देवाचं नाम घेताय, तुम्ही याच्यातनं बाहेर पडणार 100% आणि ईश्वर प्राप्ती करणार. येते लक्षामध्ये? आणि जर या कर्मातनं बाहेर पडायचं असेल तर आत्ताच सावधान व्हा, श्री स्वामी समर्थ नाम घ्या. येते का लक्षामध्ये? स्वामी नामात खूप ताकद आहे. हा भक्ती मार्ग आहे. ज्याचा विश्वास असेल त्यांनीच ऐकावं. ज्याचा विश्वास नसेल त्याने बाबा व्हिडिओ पुढं तुम्ही निघून जात, काही गरज नाही. आलं लक्षामध्ये? मला काय सबस्क्राईब वाढवायचे नाही, लाईक वाढवायचे नाही, मला काही करायचं नाही. मी तुमच्यासाठी या समोर यूट्यूब चॅनलवरती आलेलं आहे. येते लक्षामध्ये? बघा, आत्तापुरतं एवढंच. परत सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ, शिवगोरक्ष आदेश.